राणानायक छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता. राज दरबारात दिल्यावर ना अक्षरशः आमच्या सगळ्यांच्याच अंगावर काटतो येईल. लॉयल्टी काय म्हणावी, ती लॉयल्टी आपल्याला हिरोजी इंदोरकरांकडून पाहायला मिळते. आणि म्हणूनच हिरोजी इंदोरकरांनी तो दगड खास त्या ठिकाणी बसवण्याचं कारण असेल. नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालून युट्यूब चॅनलवर. तर मंडळी आता फायनली ती वेळ येईल असा रायगड किल्ल्यावर जाऊची. आणि आता वाजले हत 6:30 वाजून गेले हत, 6:45 वाजून दिले हत. म्हणजे आमका जाऊचा होता 5 वाजता बाहेर पडायचा होता, पण काल तुम्ही बघितलात मागच्या ब्लॉगमध्ये 2:30 वाजले आमका झोपाक आणि जागच योग नाही. तर पटापट आम्ही तयारी केलं आणि आता निघतो असं. आणि इथलं वातावरण बघा, उजाडाक नाही एवढा, थोडा थोडा दिसतं असा. आणि या साईडला आपली गाडी असा ही बघा, इनोवा. तर आता इथून जायचं 55 किलोमीटर लांब आहे इथून रायगड अजून, पण म्हणजे अजून आपल्याला 1.5-2 तास जातीलच. आता आपण निघालोय. थोडंसं रात्री यायला पण उशीर झाला आणि त्यासोबत थोडा गेम झाला. थोडं झोपून उठू बोललो, पण काय झोपलो तर झोपलोच. पण चला तरी पण आता 6 वाजता आपण निघालोय रायगडसाठी. आपला अंकुश आपण पाहू शकतो ना, त्यासोबत आपला ग्रुप. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला अधूनमधून कदाचित दिसत राहीन, कालपासून आय थिंक दिसत असेल. आणि सांगायचा उद्देश इतकाच आहे की ट्रिप बद्दल बोलायचं इकराम तर असा आहे की प्लॅन तुम्ही एकदम 2 दिवस अगोदर, 4 दिवस अगोदर, 10 दिवस अगोदर केले तर ते कधीच सक्सेसफुल होत नाही. काल आमचं बीचवरती गेलो, प्लॅन काहीतरी वेगळंच होतं बीच कॅम्पिंगचं. बीचवरती सडनली ठरलं रायगड जायचं, कन्फर्म जायचं. त्यानंतर मग 4 व्हीलर झाली. हा संध्या जो नाही बोलत होता त्या संध्यानी शेवटीला जुगाड केला आणि आमच्याकडे 4 व्हीलर आली. 4 वाजता जे आम्हाला निघायचं होतं ते आम्हाला जवळपास 6:15 वाजून गेले निघायला. आणि आता आम्ही माणगाव मध्ये पोहोचलोय. पुढे आम्हाला जवळपास 45 किलोमीटरचा प्रवास आहे. ट्रॅफिक नसेल तर आम्ही सहजरित्या तिथे पोहोचणार आहोत, कारण सुरुवात मात्र प्रवासाची फार सुंदर झाली आहे. समोर ट्रॅफिक दिसतंय आपल्याला, ट्रॅफिक दिसतोय आपल्याला, नाही असं नाही, बट इट्स ओके. जर आपण माणगावला नेहमी येत असाल तर माणगावचा ट्रॅफिक म्हणजे अगदी आता मुंबई पुण्याच्या ट्रॅफिकपेक्षा पण बेकार होत चाललाय. त्या हिशोबाने फार चांगलं वातावरण आहे, ट्रॅफिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अर्थातच आपल्या ब्रँडेड मालवणी अर्थातच अगदी सुजलेले डोळे घेऊन तोही गाडी चालवतोय. आणि सगळी आपली मंडळी, इकराम असेल, आपला या ठिकाणी वैभव आहे, या ठिकाणी संदेश आहे. मजा करणार आहोत आपण, कारण अचानक भयानक झालेले प्लॅन नेहमीच मजाच देऊन जातात. पुन्हा आपण ब्लॉगमध्ये भेटणार फार महत्त्वाच्या ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणी, म्हणजे अर्थातच रायगडावर आपण चाललोय. येस नक्कीच. खऱ्या अर्थाने कामाच्या निमित्ताने भेटलोय खरं, परंतु 7-8 दिवसाची ओळख राहिलेली नाही. आता ओळख नेहमीची कायमची होऊन जाणार आहे आणि हे मित्र मात्र शेवटपर्यंत सोबत राहतील ही एक अपेक्षा आहेच. परंतु आपण पुन्हा एकदा येस वैभव आणि खरा ह्याच्या जिभेवरती काळा तिल आहे, त्यामुळं अशा प्रकारे त्याच्या डोक्याला जरी खूप पडली असली, जी वृत्ती जरी भ्रंश झाली असली तरी सुद्धा मला वाटतं वैभव तो बोलतोय ते खरं होईल अंकुश, त्यामुळे आपल्याला ते खरं करावंच लागेल. पण पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. आपण आता पोचू एक माणगावला 5 मिनिटमध्ये, तिथून ढालगर फाटा आणि तिथून पुढचा एक प्रवास कंटिन्यू चालू राहणार आहे. तर मंडळीनं फायनली आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो असो. आणि पहिलं म्हणजे पहिल्या पायरीक आम्ही नतमस्तक केलं असो आणि आता चलतं असो पुढे. आणि हे या साईडला तुम्ही बघू शकताच बॅनर असा किल्ले रायगड. तर आता बघू, आता वाजले आहेत आमका 8:45 वाजले असत आणि वर चढापर्यंत आमका किती वाजतात ते बघूया. आमचे गडी हे बघा चलतच असत, मावळे मंडळी 1 2 3 4 5 आणि मी एक 6वो. पायंड्या सोडून अजून आमच्या ब्लॉगरचा आता बसून नाही सांगायचं काय विषय आहे, फक्त सुरुवात आहे. तर तू किती वेळा गेला या रायगडावर? 4-5 वेळा गेलोय. हां. आणि रायगडवर येणारा अर्थातच प्रत्येक वेळी मजा येत असते. आणि यावेळी अजून जास्त मजा आहे, कारण आमचे सगळेच मित्र, अंकुश असेल आणि सगळेच मित्र सोबत आलेत. अच्छा. तर एक मी रायगडमध्ये राहत असल्या कारणाने
रायगड दाखवणे हे एक अजून एक सौभाग्याचं मला वाटतंय. आणि आज पूर्ण गाईड आमका ध्रुज करतलो असा पूर्ण रायगड. त्याच्यामुळे आमका असं वेगळं गाईड घेण्याची गरजच नाही, असा फ्रीमध्ये गाईड करून देतलो. ह्याच्यासाठी मित्र हवे. प्रत्येक जिल्ह्यामधून एक एक मित्र असलो ना की अशी कामं आपली सोपी होऊन जातात. आता आपलं तुमका कधी पण ह्याच्या गावात दम लागलो रे. ठीक आहे, बघू आपल्याला किती वाजता इथे वर जायला. मी तुमका मधले मधले शॉट दाखवितच राहीन. मधले मधले जे काय दृश्य असत अनुभव भेटले तर थांबा मी आता बंद करते. 10 मिनिटांच्या अंतरावर ना हे बघा प्रत्येक 10 मिनिटाच्या अंतरावर स्टॉल असायचा. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. म्हणजे तुमका मधीच जरी पाणी लागलं ना, पाण्याची आवश्यकता वगैरे असतात किंवा भूक वगैरे लागली तर प्रत्येकी 10 मिनिटाच्या अंतरावर स्टॉल असतच. मित्रांनो आता आपण एक रायगडच्या जवळपास 50 ते 60% भाग चढून घेतलेला आहे. परंतु तो दाखवण्याचा उद्देश इथं आपण पाहिलं तर या टप्प्यात आल्यानंतर एक क्षितिजापर्यंत म्हणजे जवळपास एक 100 किलोमीटरपर्यंतचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. आणि रायगडची ही खासियत आहे, त्याला बनवलेलं जसं ज्या पद्धतीने आहे प्रत्येक टप्प्यावरती आणि प्रत्येक बाजूनी तुम्हाला त्या बाजूचा सगळा व्ह्यू मिळत असतो. म्हणजे त्या काळात अत्यंत होणारे जे हमले असतील ते कुठेतरी लांबूनच दिसावेत आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपण तयारीत राहावं. किंवा आपले इकडचे जे बाजूचे गड आहेत छोटे मोठे, म्हणजे घोसाळगड असेल, तळगड असेल, बिरवाडीचा किल्ला असेल, सुधागड असेल, या किल्ल्यांची रेंज या गडावरून दिसते. त्यामुळं अगदी त्या गडावर जरी हल्ला झाला तरी तो हल्ला इथपर्यंत पोचवण्याचं काम किंवा त्याचा संदेश पोचवण्याचं काम त्या गाड्यांवरून काही ना काहीतरी मेसेज देऊन करण्यात येतो. तर आपल्याला व्ह्यू चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बंद करायची याला म्हणतात महादरवाजा. एडकाचा सिंहासारखा वाटतो. आता याच्या आतमध्ये राईट साईडला ओवऱ्या आहेत. ओवऱ्या म्हणजे या गडाचे जे द्वारपाल होते, द्वारपाल म्हणजे किल्लेदार. किल्लेदारांना इथे महाल असावेत ना, त्यांच्या खोल्या असावेत ना, त्या खोल्या इथे बाजूला होत्या. या गडाचे किल्लेदार महाराजांच्या काळात सांगोजी काटकर आणि संभाजी महाराजांच्या काळात सूर्याजी पिसाळ. संभाजीराजांना मारलं. काही लोक हा वध म्हणतात. वध कुणाचा होतो? राक्षसाचा होतो. याच महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजीराजांना संगमेश्वर इथे पकडलं गेलं गणोजी आणि कान्होजी श्रीक्यांच्या पितुरीमुळे. आणि तिथून त्यांना इतकं मारलं होतं की अंगावर जखमा झाल्या होत्या. त्या जखमेंवर तिखट आणि मीठ चोळलं जात होतं. आणि नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर मध्ये पेडगावच्या बाजूला भुईकोट किल्ला बहादूरगड, या बहादूरगडावर त्यांना 42 दिवस नाहक त्रास दिला. कवी कलशाने यांना संभाजीराजांचे डोळे काढले, जीभ कलम केली, अंगाची चांबडी काढली, धडाचे वेगळे धड केले तरी संभाजीराजा झुकला नाही. लढावं तर छत्रपती संभाजीराजांसारखं, लढावं तर छत्रपती शिवरायांसारखं आणि मरावं तर छत्रपती संभाजीराजांसारखं. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमो पार्वते पते शिव हर हर महादेव महादेव. तर आता आम्ही महादरवाजावर असो आणि इथून आम्ही आतमध्ये एंट्री करतलो असो. दादांनी पूर्ण दरवाजाची माहिती तर आमका सांगितल्यानीच असं. तर आता चला पुढे आम्ही तुमका हळूहळू सगळा डिटेलमध्ये सांगतलो असो. आणि आतमधलं जो काय माहोल दृश्य असत रायगडावरचे तर ते मी या ब्लॉगमध्ये तुमचं दाखवतले असे. तर चला ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा फक्त. आणि आमचे मित्र गेले असत ना 1 2 3 4 5 6 असत सगळे असत. चला फायनली पोचलो असं गडावर. आणि पहिलाच मंदिर भेटता सिरकाई देवीचा. तर बॅक साईडला बघू शकता तुम्ही देवीची मूर्ती असा. इथं आम्ही आता दर्शन घेतलं असं सगळ्यांनी. बघा पोर सगळे आमचे दमले आहेत बऱ्यापैकी. कोणी दमलेलं नाही. ठीक आहे. अगं बाई त्याच्या आवाजावरून सर्व म्हणते. आता माझ्या आवाजावरून बघा काय वाटतंय तुम्हाला, काय वाटणार नाही. इज ओके इज ओके. मोबाईल माझ्या हातीतच असेल
समजेल तुम्हाला हळूहळू कोण दमलाय, मी दमलाय की पोरं दमली आहेत ती. मी दमलो आहे, माझ्या बोलण्यावरून समजत असेल. म्हणजे पण तरी आता तर हा गडावरती पोहोचलाय, पोचून 1-2 मिनिटाचा वेळ झालाय, म्हणून याच्या श्वासोच्छ्वास जरा तासा खालावलाय. नाही तर पहिल्या 5 मिनिटाच्या टप्प्यामध्येच ह्याचा फात्या वाजला होता. जेव्हा जेव्हा तुम्ही आणि कॅमेरा व्हिडिओच्या ऑन करा. सुरुवातीलाच तो तुम्ही ऐकला असाल, म्हणजे आधी त्याचा ओ होता है, ऐसा होता है भाई, चलते चलते बोलते समय तो सॉस होता है, फुकता है. बिना बोलती वो फात्या बुझ गया था तुम्हाला. तो ठीक आहे, इट्स ओके. हा जास्त दमलाय आमच्यात सगळ्यात हा दमलेला माणूस आहे. आणि मेन म्हणजे मी कधीच तुम्हाला दमलेलं दिसणार नाही. हा. तुम्ही कॅमेरा हो, हा शूज यासाठीच घालून आलाय, कारण थोड्या मिनिटांनी बसायला भेटायला. हो का, तर माझे शूज जरा सुटले आहेत, बांधायला भेटायला पाहिजे. हे याचं मुख्य कारण आहे शूज घालण्यामागचं. तर आपण पाहिलं तर महत्वाच्या ठिकाणी आपण आलोय. होळीचा मान केल्यानंतर आपण मोठ्याने बोल. आपण ज्यावेळी उजव्या बाजूला जातो त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण नगारखाना महाराजांच्या समाधीकडे जाऊन येतो, आणि त्यानंतर अपोजिट साईडला आपल्याला बाजारपेठ पाहायला मिळते. आणि गडावर आल्यावर पहिलं म्हणजे दर्शन होतं महाराजांचं. हे बघा, तुम्ही बघू शकता समोरच्या साईडला महाराजांचे स्मारक बांधलेलं आहे मोठं असं, आणि इथं दर्शन घेऊन आपण पूर्ण गड एक्सप्लोअर करूयात. आणि हा जो पट्टा आहे म्हणजे पटांगण आहे, तर ह्याला होळीचा माळ म्हणतात. आणि समोरच्या साईडला बाजारपेठ आहे, ती बघा, ती त्या साईडला तुम्ही बघू शकता, तो पूर्ण बाजारपेठ आहे. आणि त्या बाजारपेठच्या समोरच आपल्या महाराजांचा स्मारक आहे बांधलेलं. तर चला, इथं सुद्धा आपण दर्शन घेऊया महाराजांचं आणि पुढे जाऊया. सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ बघितले असतील, त्या सोशल मीडियावरती ज्यावेळी आपल्याला रायगडचा तो फळकणारा तिरंगा आणि भगवा ध्वज पाहायला मिळाला. ओके. तो ध्वज हाच तो ठिकाण ज्यावेळी इथं या ठिकाणी तो फडकवला जातो. हे बघा, इथं फडकवला जातो. हा नगारखाना, आणि त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने महाराजांच्या महत्वाच्या ठिकाणी म्हणजे OMG. त्याच्या अजून खासियत आहेत त्या जागेच्या. खऱ्या अर्थाने ज्यावेळी साथा वगैरे असायच्या त्यावेळी ते सैनिक आणि कवड्या वाजवतात, त्या लोकांसाठी ज्या या जागा आहेत, नगारे या ठिकाणी ठेवले पाहिजे. यासाठी सर्वोत्कृष्ट बांधकामांपैकी महत्त्वाचं बांधकाम हे रायगडावरती जे आहे त्याचा जिवंत जागता उदाहरण म्हणजे ही भाग आहे खऱ्या अर्थाने. कारण या भागामध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळी सभा बोलवल्या जायचा, अर्थातच ती जागा आपण बघतोय तिथं आपल्याला सिंहासन पाहायला मिळायचं महाराजांचं. आणि या सिंहासनावरती बसल्यानंतर अगदी या पूर्ण ठिकाणी जी महासभा व्हायची तिथे काही ना काहीतरी म्हणजे अगदी या ठिकाणी ट्रेकर्स लोक एका ठिकाणी माणसाला थांबवून चांगल्या ग्रुपला एक ठिकाणी कागदाचा तुकडा फाडतात. हा जवळपास 100 मीटरचा अंतर असेल. त्या 100 मीटर अंतरावरती फाडलेला कागदाचा तुकडा हा अगदी तिथं स्पष्ट आवाज जात असतो. याच्या बांधकामाची खासियत आहे. राजदरबारात या ठिकाणी खऱ्या अर्थाने सिंहासन असायचं महाराजांचं. त्या ठिकाणी त्यांचे सगळेच जे अष्टप्रधान मंडळ असेल, त्यानंतर आपण राज्याभिषेकला जो काही आपण फोटो बघत असतो तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणची त्यावेळीची भव्यता फार वेगळी होती. कन्स्ट्रक्शन असेल, इकडचं लाकूड काम असेल, कोरीव काम असेल, ते खूप 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 सुंदर होतं. याची उंची आताच्या उंचीपेक्षा जवळपास डबल असेल त्यावेळेला. पण ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर औरंगजेबाने तोफेचा हल्ला करून गडावरती यावेळी खूप सारा मारा केला होता. त्या ठिकाणी किल्लेदार या ठिकाणी एक फितूर झाल्यामुळे ही गोष्ट झाली. आणि त्या तोफेचा मारा केल्यानंतर असं म्हटलं जातं की जवळपास जे पुढचं राजकारण झालं आणि छत्रसाई पाहताना छत्रच्या ठिकाणी महाराजांचा 352 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता. आपण सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलं सगळ्यांनी याच ठिकाणी. तो राज्याभिषेक कशा प्रकारे झाला होता मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण त्यानंतरचे जे बांधकाम आहे त्या बांधकामाबद्दल आधी सांगतो. समोर जे छत्र आहे ना, फक्त छत्र, या छत्राला मेघडंबरी, ही मेघडंबरी पंचधातूपासून काय केली, पंचधातूची केली असल्यामुळे रायगडच्या वातावरणाचा काहीच फरक पडत नाही. 1985ला जेव्हा आपले 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी झैल होते, त्या ज्ञानी झैल ती मेघडंबरी या ठिकाणी बसवली गेली, तेव्हा ती बनवली गेली. त्या मेघडंबरीमध्ये तो जो सिंहासन महाराजांची मूर्ती तुम्ही पाहताय ना, आताच 15 वर्षापूर्वी इथे प्रत्येक वर्षाला राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं
तिथीनं आणि तारखेनं असं दोन्ही वेळेस केला जातो. एक 15 वर्ष राज्याभिषेक सोहळा साजरा झाला. त्या दिनाचं महत्व ओळखून महाराजांचे कोल्हापूरचे मुख्य छत्रपती संभाजीराजे याने मध्ये तो खालचा श्रीमंत सौंदर्य श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने 1926 साली बांधलाय. मध्ये पाहण्यासाठी जागा सोडली बघा, 3 खिडकी आहेत. त्या खिडक्यांमधून मध्ये पाहिलं, मध्ये तुम्हाला दगड पाहायला मिळतो. रायगड या नावात जेवढं दम आहे ना, खरोखरच मी आता येऊन अनुभवलं असं आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच इलं असं ह्या रायगडावर, आणि राजदरबारात इल्यावर ना अक्षरशः आमच्या सगळ्यांच्याच अंगावर काटतो इलो. इलास ना तर तुमका पण ती जी इथली ताकद आहे ना रायगड नावातली, तरी हय येऊन तुमका जाणवतच. आणि आता आम्ही इलं असं राणीचं महाल म्हटलं जातं इकडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या, त्यानंतर बाकीचं जे काय सगळं असेल महत्त्वाचं जे कक्ष म्हटले जायचे, तो भाग हा आहे. या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे तो राजमहलाचं म्हणजे राजदरबाराच्या मागे हे खरं तर राण्यांचे महल असायचे, आणि ते महत्त्वाचं ठिकाण आपण या ठिकाणी पाहतो. यानंतर आपण पाठच्या बाजूला पाहिलं तरी आपल्याला तिकडे तेच महाल पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी एक गुप्त आपल्याला खोलीसुद्धा पाहायला मिळते. ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू, जिथे की पूर्ण डार्क आहे आणि आतला आवाज जराही बाहेर येऊ शकत नाही. आजच्या घडीला सुद्धा एवढं त्या ठिकाणी अजूनही आहे कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणचं. आणि खऱ्या अर्थाने ज्या गुप्त मीटिंग म्हटलं जायचं, म्हणजे आजकालचे राजकारणी जरी किती काय केलं तरी कॅमेऱ्यामध्ये कैद होतात आणि त्यांच्या गोष्टी लीक होतात. म्हणजे बोलतात ना, भिंतीला सुद्धा कान असतात, पण त्यावेळेच्या त्या भिंती अशा बांधल्या गेल्या होत्या. कान काय, त्याला काहीच बाहेर येऊ शकत नव्हतं. ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर रायगड हा त्यावेळेचा एक राज्याचा पूर्ण महाराष्ट्र राज्याचा कारभार या ठिकाणी चालायचा. त्यामुळं रायगडाचे सगळे दस्तऐवज असतील, महाराष्ट्राचे दस्तऐवज, महाराष्ट्रातील सगळ्यात प्रमुख जे मंडळी होती त्या अष्टप्रधान मंडळ म्हटलं जायचं, तो अष्टप्रधान मंडळ सुद्धा या ठिकाणी राहत होता. आणि अगदी राज्याच्या आर्थिक असेल, सामाजिक असेल आणि प्रत्येक गोष्टीचा न्यायनिवाडा हा ज्यावेळी राजगडावरून महाराज रायगडावरती आले होते, त्यापासून सगळा कारभार रायगडावरतीच चालायचा. आणि त्यावेळेला सगळ्यात म्हणजे देशातल्या नवे तर जगातल्या सर्वात महत्त्वपूर्ण सत्तांपैकी एक सत्ता याच रायगडावरती होती. त्यामुळे एक मोठा असा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या अशा प्रकारचे बांधकाम पाहायला मिळेल. अर्थातच ते बांधकाम आता आपल्याला तुटलेलं दिसतंय, फारसं आपल्याला दिसत नाही, परंतु त्यावेळी या बांधकामाची भव्यता काहीतरी वेगळीच होती. प्रत्येक सरदारासाठी, प्रत्येक अष्टप्रधान मंडळातील जे मंडळी असतील, मावळ्यांसाठी असतील, ती व्यवस्थित सोय केली असेल. त्या ठिकाणी रायगडवरती आल्यानंतर एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आता जरी ती तटबंदी ढासळलेली असली आणि वारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, तरी सुद्धा रायगडामध्ये अशा ठिकाणचे आहेत म्हणजे इकडं खूप जास्त थंडी पहिल्यापासून प्रमाणातच पडते, आणि मग ती थंडी किंवा तो वारा जास्त आतमध्ये येऊ नये, त्यामुळे ह्या कन्स्ट्रक्शनमध्येच तसा बनाव केलेला आहे. त्यावेळी तुम्ही जर बसलात तर बाहेरचा वारा तुम्हाला तितक्या प्रमाणात लागत नाही, तर बाहेरचा थंड हवा या आतल्या बाजूला तेवढी तुम्हाला जाणवत नाही. परंतु आता ती तटबंदी ढासळल्या कारणाने ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जय दादा, ते बघा तिकडे आहे दादा, आणि तिथून कागद त्यांनी फाडलाय आणि आम्ही इथून 100 मीटरच्या अंतरावर आहोत. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की ते कन्स्ट्रक्शनचं हे कौतुक आहे की त्यावेळेला म्हणजे अगदी छोटीशी कुजबूज जी व्हायची ना, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सिंहासनापर्यंत पोहोचायची. म्हणजे राजदरबारामध्ये साधीशी कोणी कुजबूज सुद्धा करू शकत नव्हतं त्यावेळेला. आणि ही बघा, ही जी असा तर ही रायगडावरची बाजारपेठ. त्यावेळेच्या महाराष्ट्रातल्या किंवा एशियातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ म्हणजे रायगडची बाजारपेठ होती. इथे केवळ मराठी उद्योजक होते अशातला भाग नाही, तर अगदी परराष्ट्रातून उद्योजकसुद्धा या ठिकाणी आपला उद्योग करायचे. मग त्यातमध्ये मसाले असतील, म्हणजे इकडचा मसाला एक्सपोर्ट करणं असेल, या तिकडचे हिरे, नाणं, पाचू जे काय सगळे असतील, त्याचा या ठिकाणी चांगला मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा. आणि हे जे आताच्या काळात आपण गाळे ज्याला म्हणतो, व्यावसायिक गाळे, त्या पद्धतीचे सगळे चौतर आहेत. आणि ही दुकानं असायची पहिली सगळी, आणि तेच त्याच टाईपमध्ये असं ते गाळे सगळे पाहायला मिळतात आपल्याला. तर मंडळींनो, आता आम्ही इलं असं जगदीश्वर मंदिराजवळ,
आणि इथलं तुमका मी परिसर दाखवते असे जगदीश्वर मंदिराच्या आजूबाजूचं. हे बघा, बघू शकता समोरच्या साईडला असा जा मंदिर तर त्याका जगदीश्वर मंदिर म्हणतात असत. आणि या साईडला परिसर तुम्ही बघू शकतास. आता आपण आतमध्ये एंट्री करूया. हे बघा, लाईट दिसता पण ह्याची सगळी मध्ये येत ना. हे बघा. तर आता आतमध्ये जाऊया, प्रवेश करूया. चला आतमध्ये जाऊया. हो हो, कडक. त्यानंतर तीन पायऱ्या आहेत, बघून जावा. मंडळींनो, आतमध्ये तुम्ही बघितलास, पहिला म्हणजे हनुमानाची मूर्ती असा, त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर शिवलिंग असा आतमध्ये. तर दोघांचं पण आम्ही आता दर्शन घेतलं असो. आणि समोरच्या साईडला हे बघा नंदी असा, ही साईडला. तर आता आम्ही जात असो पुढे. आणि जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन केल्यानंतर आपण ज्यावेळी या द्वारातून बाहेर येतो त्यावेळी समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते. या समाधीचा इतिहास आपण जर पाहायला गेलो तर अर्थातच ही समाधी पूर्वीच्या काळातच बसून होती, परंतु मध्यंतरीचा जो काळ होता, ज्यावेळी या ठिकाणी मग हमले झाले असतील, ज्यावेळी रायगड बेचिराग झाला, त्यानंतर खऱ्या अर्थाने रायगडला दुर्लक्षित करण्यात आलं. आणि रायगड दुर्लक्षित झाल्यामुळे ही समाधीसुद्धा दुर्लक्षित करण्यात आली होती. आणि जवळपास मध्यंतरीचा जो एक 50-100 वर्षाचा जो कालावधी होता, त्या कालावधीत समाधीकडे तितकं काही चांगलं लक्ष देण्यात नव्हतं आलं. आणि मग त्यामुळे ही समाधी बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हती. मग त्यावेळी खऱ्या अर्थाने अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले हे त्यावेळी सत्यशोधक समाजाचा ज्यावेळी म्हणजे करत होते, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती गोळा करत होते, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची जनजागृती समाजात करत होते, त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेचे जे ऐतिहासिक दस्तावेज होते आणि त्या दस्तावेजांचा अभ्यास करून खऱ्या अर्थाने या समाधीचा शोध लावला. आणि ही समाधी पूर्वीपासूनच, हे आताचं आपलं कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतं, हे पूर्वीपासूनच असं नव्हतं. हे कन्स्ट्रक्शन म्हणजे त्यावेळेला अक्षरशः फक्त एक काही असा भाग होता मातीचा असा, त्या भागावरतीच ती समाधी त्या ठिकाणी होती. पण ज्योतिबा फुलेंनी त्या ज्यावेळी समाधीचा शोध लावला, तो शोध लावल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यावेळी कन्स्ट्रक्शनला पैसे नव्हते. आता जो आपण हे कन्स्ट्रक्शन पाहतोय त्यावेळी पैसे नव्हते. त्यावेळी इकडच्या त्या एरियातले जे त्यावेळेचे सावकार किंवा जे खोत त्या ठिकाणी म्हटले जायचे, त्या लोकांनी या समाधीसाठी फंडिंग केली होती. आणि मग त्या फंडिंग केल्यामुळं त्या लोकांचा एक म्हणजे हा जो कुत्र्याचे आपलं जे समाधी, वाघ्या कुत्रा म्हणून ज्या आपण ज्याला बघतो, ते त्यावेळी त्या लोकांनी फंडिंग केल्यामुळे त्यांनी त्यांची एक आठवण म्हणून, त्यांचा एक खूप जवळचा त्यांचा जो घरचा कुत्रा होता त्याची आठवण म्हणून त्या समाधी बांधली. आणि त्याचं एक श्रेय म्हणून त्यांनी असं म्हटलं की त्याची एक आठवण म्हणून आम्हाला इथं बसवायचं आहे. आणि त्याचं एक वाघ्या स्मारक आपल्याला पाहायला मिळतं, समाधीकडे ठेवलेलं आहे. म्हणजे ते कन्स्ट्रक्शनच्या कॉस्टमुळे त्यांनी एक आठवण म्हणून त्यांनी तो त्या वाघ्या कुत्र्याचं एक त्या ठिकाणी प्रतिबिंब किंवा ती समाधी त्याला म्हणू शकतो. तेव्हापासून या समाधीचं हे ठिकाणी आपण जर पाहिलं तर खाली जो तलाव आहे त्या तलावावरती छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आंघोळ करायचे सकाळची, आणि सकाळची आंघोळ केल्यानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा ते जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घ्यायचे. आणि हा त्यांचा नित्यक्रम असायचा सकाळी उठल्यानंतरचा. आणि तो नित्यक्रमाने ज्यावेळी ते जायचे त्यावेळी खऱ्या अर्थाने तिथं आपला तो दगड पाहायला मिळतो. म्हणजे एक लॉयल्टी काय म्हणावी, ती लॉयल्टी आपल्याला हिरोजी इंदोरकरांकडून पाहायला मिळते. आणि म्हणूनच हिरोजी इंदोरकरांनी तो दगड खास त्या ठिकाणी बसवण्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आंघोळ करून या ठिकाणच्या रायरेश्वराच्या दर्शनाला जायचे त्यावेळी पहिला पाय त्यांचा त्या दगडाला लागावा. म्हणूनच त्या ठिकाणी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खा हा गड बघितल्यानंतर
तुम्ही काय मागाल. आणि अर्थातच भारतातील सगळ्यात मोठ्या राजाचा शब्द होता की तुम्ही काय मागाल. तर अगदी इकडचा सगळा भूप्रदेश मागितला असता तरीही, बरेचसे किल्ले मागितले असते तरीही, एखादी जागीरदारी मागितली असती तरीही दिली असती. परंतु त्या माणसाने फक्त एक गोष्ट मागितली की म्हणजे सर म्हणजे महाराज माझ्या नावाचं फक्त एक त्या ठिकाणी दगड असावा. आणि तो दगड महाराज रोज त्या ठिकाणावरून जातात म्हणून तो दगड त्या ठिकाणी लावण्यात आला. आणि मग त्या दगडावरती त्या ठिकाणी जो लिहिण्यात आलं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, तो दगड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्या दगडावरती रोज छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा पदस्पर्श व्हावा या अनुषंगाने तो दगड तिथं लावण्यात आला होता. आणि ही समाधी त्यानंतर म्हणजे ज्योतिबा फुलेंनी बऱ्याच वर्षानंतर ती बांधली आणि तेव्हापासून आता या समाधीचं आपण दर्शन घेतो. फायनली आम्ही टकमक टोकाजवळ इला असो आणि इल्यावर ना एकदम अशी थरका फुटलेली आहे. कारण एवढा खाली बघल्यावर ना एवढा डीप हा की खरोखर म्हणजे जेंका डेअरिंग हा त्यांनीच खाली बघा, नाहीतर जेंका शक्य नाही, पॉसिबल नाही असा. त्यांनी लांबूनच त्याचं दर्शन घ्यावा. आणि ऊन आता लागाक लागला, 11:15 होऊन गेले आहेत. आणि इथलं तुमका टकमक टोकाकडलं व्ह्यू दाखवतं असे. तिकडून चालू होता टकमक टोक आणि इथून हा बघा ह्या शेवटचा टोका टकमक टोकाचा. आणि इथला खालचा भाग बघू शकतास तुम्ही. हो बघ काय तू काय बोलायचा ध्रुव काय बोलायचा. प्रमुख आकर्षण म्हणून टकमक टोकाला तुमच्याकडचे घड नाही चाललं नाही काय प्रमुख आकर्षण एक आकर्षक ना ज्या इतिहासात ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा आताच्या घडीला आपण ज्याला नाईटमेअर म्हणतो तो टकमक टोक होता. ओके. आणि आजही तो टकमक टोक तितकाच बलाढ्य आणि तितकाच सुंदर आहे. पावसाळ्यात याला बघितलं तर आजही तो एक माहोलच वेगळा असतो. अर्थातच चांगलं पाहायला मिळते. पण ज्याला अर्थातच जसं ह्यांनी सांगितलं अंकुशनी की ज्याला उंचीची भीती वाटते, ज्याला ॲक्रोफोबिया असं म्हटलं जातं, ते जर होत असेल तर कृपया लांबच राहा किंवा रेलिंगला पकडून उभे राहा. जसं की ध्रुवचा आहे उभा. बरोबर ध्रुव. सो गाईज आता आपण आपली रायगड ट्रिप पूर्ण झाले. मस्त आपण अनुभव घेतला पूर्ण ट्रिपचा. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ध्रुवकडून सुद्धा शिकायला मिळाल्या. त्यासोबत आता आपण जेवण केलं हॉटेल बगीच्यामध्ये आणि आता निघालोय परत तळ्याला. बघा ही सगळी आपली पब्लिक. हा दाम्या आणि आम्हाला जॉईन केला किल्ल्यावर गेल्यानंतर. जे सिंधुदुर्गच्या कॉलेजची ट्रिप आलेली त्या कॉलेजमध्ये हा टूर गाईड म्हणून गेलेला. तर आता आम्ही इथून निघालोय घरच्यासाठी.